है बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा। एक दिन की अपनी छुट्टी हो गई, जो भी है, जिस हिसाब से आपको पता है क्रिसमस डे के हिसाब से हम लोगों ने दिया था आप लोगों को, तो उसके हिसाब से कल का वीडियो नहीं आया होगा। जो भी है, जो कारवा हम लोगों ने शुरुआत किया है नवोदय मैथमेटिक्स के हिसाब से, जो भी बच्चा अभी 2025 के एग्जाम दे रहा है उसको मैथमेटिक्स में कौन से सवाल पूछे जा सकते हैं, ओवरऑल कहीं ना कहीं हम लोग उस पर डिस्कशन कर रहे हैं, तो उसका फायदा आपको जरूर होगा। तो ऐसे ही वेराइटीज ऑफ एग्जाम्पल पाने के लिए आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर सकते हो। मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे सिट्यू के परिवार में। और पहला सवाल आपके सामने है, देखो बच्चा क्या बोल रहा है कि 2 4 2 7 6 8 हा एक संख्या आहे, या संख्येतील 4 व 7 याच्या स्थानिक मूल्यातील फरक म्हणते। स्थानिक मूल्य म्हणजे that he is asking about place value, है ना, the difference between place value of 4 and 7 जो भी है ऑफ नंबर 24278, ये सवाल है। फरक म्हणतोय म्हणजे डिफरन्स म्हणत आहे। मला सांग, या दिलेल्या संख्यामधून 2 4 2 7 6 8 यामधला 7 ची स्थानिक व्हॅल्यू काय असेल? 7 लिहिणे, त्याच्या समोर किती अंक आहेत मोजणे, 2 आहेत तर 2 टकल्या देणे, ही त्याची स्थानिक झाली। केलाय रे, किती प्रॅक्टिस केली याची। त्याच्यानंतर 4 ची किती, तर 4 लिहिणे, त्याच्या समोर किती शून्य आहे, अंक किती आहेत, 1 2 3 4, तर 1 2 3 4 देऊन देणे। आणि यांच्यामधील काय म्हणतोय तो फरक, तर धराच्या 7 से काय करणे, मायनस करणे, बस। तर टकल्या 10 तून 7 गेला 3, शेवटी 3 से कुठे आहेत, 2 ठिकाणी आहेत, हे तर मेलेच भाऊ 2। आता त्याच्यानंतर 10 तून 1 गेला 9, 9 3 बापा इथे आहेत, मग 3 9 3 0, ए तुमचा उत्तर। खूप कठिन होता। नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल आपके सामने है कि भाई 4.55 4.5555 4.5555 यांची बेरीज किती, दॅट ऍडिशन तुम्हाला विचारलाय। तर इथे जनरली नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय, की पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवणे। 4.55 पॉइंटच्या खाली पॉइंट संख्या, पॉइंटच्या खाली पॉइंट संख्या, आणि इकडे 4 बघ, जशीची तशी। 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16, 5 3 15 आणि 1 पुन्हा 16, वापस इकडे एक पॉइंट जसा तसा। 6 6 0 5 कुठे दिसतोय, टेन्शन घ्यायची गरजच नाही, समझला? गुड। नेक्स्ट प्रश्न, समझ रहे हो? अब आप बोलोगे सर पूरा क्यों नहीं किया, मेरे को एक बात बताओ यार, अपने को अगर पता ही चल रहा है एंडिंग के भाई 4 डिजिट ऑप्शन में दिख रहा है एक ही जगह पे, तो क्यों पूरा करे? अब ऐसे भी करना ही चाहते हो तो 4 3 जा 12, म्हणजे 4 4 4 म्हणजे काय, 12 प्लस 1 13, समझा क्या यार, 13 पॉइंट समथिंग ये आंसर है। ठीक है, चलो तो नेक्स्ट एग्जांपल देखते हैं हम लोग। 8/15 डिवाइडेड बाय 1/3 इंटू 5/8। बहुत से बच्चे इसमें क्या गलतियां करते पता है, सबसे पहले मल्टीपल करते, गलत। बदमाश के हिसाब से सबसे पहले क्या करना है, हमें डिवाइड करना है। तो 8/15 को जो भी डिवाइड हम करते हैं, याद होगा मैं क्या करता हूं, पहले उसको इंटू करके उल्टा का पाल्टा। अब 1 डिवाइडेड बाय 3 को उल्टा करूं तो 3/1 होता है, और 3/1 मतलब 3 होता है, खत्म काम। इंटू 5/8, काही डाऊट थोडसा तरी, उलूसा तरी? तर मी का म्हणतो आता पहा, खालचा 8 वरचा 8 मेला, 3 1 3 5 मेला, आणि 5 5 मेला, तर मग उत्तर तुमचा खटाक डी तुमचा उत्तर। समजलं का रे बाळा? जी क्रिया आधी आहे ती क्रिया नेमकं 100% पहिले करणे, बदमाशचा रूल विसरायचं नाही। क्लियर? नेक्स्ट देखो, अब भाई नेक्स्ट सवाल महाभयंकर इजी। अपन ने अपनी ट्रिक पता है ना। अब बहुत से बच्चे क्या करते हैं, 48 को 5 से डिवाइड करना चालू कर देते। 48/5 ही संख्या दशांशामध्ये लिहा म्हणतोय, बरोबर आहे, असंही केलं तरी उत्तर येते नो डाऊट। पण 48 ला खाली जर 5 दिसता बरोबर डोक्यामध्ये काय येते, काय गुणाकार करणार, इंटू 2 करा, म्हणजे खाली काय येते 10 येणारच आहे। तर खाली 2 रुपयाची चॉकलेट वाटलं तुम्ही, तर वरती पण 2 रुपयाची चॉकलेट द्यावंच लागेल ना रे। म्हणजे 2 8 जा किती 16, 2 4 जा 8 आणि 1 9, आणि खाली 1 टकले आहे, म्हणून एका अंकानंतर पॉइंट 9.6 तुमचं उत्तर। समजलं? समजलं? आता बघा, असंही तुम्ही केलं असाल तरी चुकलं नाहीये बरं।
5 9 जा 45 होतो. उरलं किती? 8तून 5 गेला 3, पॉइंट द्या टाकल्या आणि 5 सक 30. असं पण कराल तरी चालते. समजलं का? काही डाऊट? ठीक आहे. किंवा आपली ही बला, आपली हे ट्रिक. कारण की 5 खाली दिसलं तर मल्टिप्लाइड बाय 2 करणे म्हणजे 10 होतो. 2 खाली दिसलं तर मल्टिप्लाइड बाय 5 करणे म्हणजे 10 होतो. 25 खाली दिसला तर मल्टिप्लाइड बाय 4 करणे किती? 100 होतो. 4 खाली दिसला तर मल्टिप्लाइड बाय 25 करा. कारण की हे कॅल्क्युलेशनचे पहलू आहेत बळा. हे ज्याला जमलं म्हणजे कॅल्क्युलेशन करायला मग सोपं जाते. खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडत. जर 5 दिसला खाली तर मल्टिप्लाइड बाय 20 करा, 100 होते. जर 20 दिसला खाली तर मल्टिप्लाइड बाय 5 करा तर किती? 100च होतो. 8 दिसला खाली तर मल्टिप्लाइड बाय 125 करा म्हणजे 100 होतो. आणि 125 खाली दिसला तर मल्टिप्लाइड बाय 8 करा, 100 होतो. हजार सॉरी. समजला का? या गोष्टी पाठ राहिला ना तर भागाकार म्हणा किंवा गुणाकार हे असं करायला जरा सोपं जाते. समजलं का? कारण की दशांश जर खाली आपल्याला टकल्या भेटले, बस वरती अंकानंतर पॉइंट लावण्यावालाच खेळ आहे, बाकी काही नहीं. आणि ते केलंय आपण आपल्या रेगुलर क्लास में. बरोबर है? अगर सपोज आपको भी हमारा सपोज पढ़ा हुआ कंटेंट अच्छा लग रहा हो तो चैनल को सब्सक्राइब जरूर करके रखिए, क्योंकि ऐसे ही कंटेंट रोजाना आपको मिलेंगे. और अगर सपोज कोई बच्चा 4th में होगा अभी और जो 5th में जाने वाला है और 2026 के नवोदय के एग्जाम की तैयारी करना चाहता है तो वो आप 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. हमारे बैचेस 19th ऑफ जैन से स्टार्ट हो रहे हैं. मतलब 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल आप पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ना है. हम ऐप के थ्रू हाइब्रिड क्लास लेते हैं. क्लास में जैसे पढ़ाई कर रहा है वैसे के वैसे आपके साथ डील किया जाएगा ऐप के थ्रू. ओके, तो देखते हैं नेक्स्ट सवाल. अब देखो ये सवाल कितना चिल्लर सवाल है रे. ऐसे भी कोई पूछता है क्या? हाँ, नवोदय पूछता है. 20 में से किसी भी हालत में 14 से 15 सवाल चिल्लर रहेंगे. ठीक है, तो देखो बच्चा, अब इसको सॉल्व करना है तो कैसे करना है? पुढील पैकी सर्वात लहान स्मॉलेस्ट नंबर दैट ही इज आस्किंग अबाउट. स्मॉलेस्ट नंबर कोणता? तर भाऊ एखाद्या संख्येनंतर किती शून्य म्हणजे जास्त शून्य जिथे दिसले तो तुमचा उत्तर राहणार. तर बळा हा इथे तुम्ही 4च्या नंतर एकच आहे, कॅन्सर. 4च्या नंतर एकच आहे, कॅन्सर. इथे 4च्या नंतर 2 आहेत, मान्य कराल? इथे पण 4च्या नंतर 2 आहेत, मान्य कराल? पण इथे 4 आहेत. 44 मोठा का 40 मोठा? म्हणजे हा मोठा झाला ना, ही संख्या मोठी आहे. त्याने विचारलं काय? सर्वात लहान. तर लहान कोण राहणार? 4004 तुमचा सगळ्यात लहान संख्या आहे. काही डाऊट आहे? थोडसा तरी, उलूसा तरी. नेक्स्ट बघा बाळांनो, हा जो प्रश्न आहे हा असं समजा की महत्वाचा प्रश्न आहे. मुलं जनरली अशा प्रश्नांना सोडण्याचा प्रयत्न करतात. पण जर आपले कन्सेप्ट जर छान आहेत ना बाळांनो, तर या प्रश्नांचे योग्य उत्तर तुम्ही पक्क देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्या शब्दांची सगळी माहिती असायला पाहिजे. काय काय शब्द आहेत, काय काय नाही ते. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, सगळ्या काही. तरी पण मी मधामधात सांगतो ज्या काही गोष्टी तुम्हाला विसरल्यासारख्या वाटत असतील त्या. ठीक आहे, तर बघा प्रश्न असा आहे की योग्य विधान म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला ज्या विधानामध्ये सही वाटत असतील ते सांगणे आहे, बस. आता पहिला प्रश्न असं म्हणजे त्याने ए ऑप्शन असं दिलाय की बाजू दुप्पट केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ दुप्पट होते का? जसं बाजू असं मी म्हणतोय बघ, जर बाजू एक्स आहे, मान्य करा एखादी गोष्ट एक्स आहे, ठीक आहे, किंवा दुप्पट करण्यापेक्षा मी 2 मानतो, चालेल. एक्स ने तेवढा अंदाज येणार नाही. जर मी एखादी संख्या मानून टाकायची अशा वेळेस एक्स मानून चालणार नाही. ठीक आहे, एखादी संख्या मानतो मी. जर मी म्हटलं की एखाद्या चौरसाची बाजू 2 आहे, ठीक आहे, तर या बाजूला दुप्पट केल्यास म्हणते, म्हणजे थोडासा ठोकर ठाकर केला. ठीक आहे, 2 होता, मस्त खाल्लं त्यानं, खाताच खाल्लं, झाला किती? दुप्पट होणे म्हणजे काय? 4. तर क्षेत्रफळ दुप्पट होते का? तर याचं क्षेत्रफळ काय असते रे बाळा? क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. तर याच्या बाजू किती होतात? 2 चा वर्ग कराल तर किती? 4.
तर याचा किती होणार, बाजूचा वर्ग म्हणजे किती, 4चा वर्ग किती, 16. तर हा 4 पासून 16 हा दुप्पट झाला का, हा तर 4 पट झाला. दुप्पट म्हणजे कसा, 8 व्हायला पाहिजे होता, किती झाला तो, 16. म्हणजे हा बरोबर आहे का विधान, चुकीचं आहे. म्हणजे समजलं का. बघा, अशा प्रश्नांना एखाद्या संख्यासोबत रिलेट कर. अच्छा, बाजू दुप्पट म्हणतोय ना, तर बाजू सुरुवातीला मी 2 मानतो म्हणायचा, ठीक आहे. दुप्पट केल्या असता 4 झाली, बरोबर आहे 2ची. तर मग पहिल्या वाल्याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असते, दुसऱ्याचं पण क्षेत्रफळ बाजूचा वर्गच असते. तर बाजूचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग, आणि इकडे 4चा वर्ग. 2चा वर्ग किती, 4. 4चा वर्ग 16. मला सांगा, 16 हा 4चा दुप्पट आहे का रे, नाही ना, म्हणून तो विधान चुकीचं. काही डाऊट इथपर्यंत. हा झाला पर्यायाबद्दल, ठीक आहे. दुसरा पर्यायाबद्दल बघू. त्रिज्या दुप्पट केल्या असता व्यास चौपट होईल. आता त्रिज्या आणि व्यास हा जरा दिमाग खराब होत असेल. त्रिज्या म्हणजे सर्कलच्या रेडियस असते, सर्कलच्या रेडियस. आता सर रेडियस का जी हाइट, मैंने बताया था आपको, याद होगा. सर्कलच्या केंद्रबिंदू पासून सर्कल पर्यंत म्हणजे वृत्त, सर्कलला वृत्त म्हणतात, वृत्तापर्यंत जी कुठली पण रेषा असते त्याच्या मापाला आपण त्रिज्या म्हणजेच रेडियस असे म्हणतो. काय म्हणतो, रेडियस असे म्हणतो, म्हणजे त्रिज्या. समजलं. आणि राहिली गोष्ट व्यास. व्यास म्हणजे व्याज नाही, व्यास म्हणजे डायमीटर, त्रिज्याच्या डबल. म्हणजे बाळा असा, म्हणजे यापासून अजून इथपर्यंत जर तुम्ही जोडाल ना, हा AB म्हणजे काय, तर तुमचं व्यास असते इथपासून इथपर्यंत. आणि व्यास कधी पण त्रिज्याच्या काय असते, डबल असते. तर आता प्रश्न तुम्हाला काय म्हटलं त्यांनी, की सर जर म्हणते त्रिज्या दुप्पट केली तर त्रिज्या आपण मानू ना, मगाशी कसं मानलं होतं 2, तर आता पण मानू. त्रिज्या किती, थांब रे, त्रिज्या किती, 2. तर मग व्यास किती होणार बाळा, व्यास त्रिज्याच्या 2 पट असते ना, व्यास हा त्रिज्याच्या काय असते, 2 पट. तर 2 × 2 किती होणार, 4. पण त्याचा असा म्हणणं आहे की त्रिज्या जर तुम्ही डबल करता, डबल मच म्हणते ना, हा, त्रिज्याला जर तुम्ही डबल केल्या तर सांगा बरं, डबल केल्या 2चं काय होणार, डबल 4. तर त्रिज्या जर 4 झाली तर व्यास किती होणार, × 2 करा बरं, तर 8. तुम्हीच सांगा, चौपट आहे का 4चे आहे, चौपट आहे का, नाही सांगा चौपट. यानं हा म्हणते चौपट होईल म्हणते डबल केल्यावर, म्हणजे हा चुकीचा आहे. समजलं, प्रकार समजत आहे काय सुरू आहे आपला. त्रिज्या व्यास बद्दल माहिती काय लक्षात ठेवायचं, की व्यास नेहमी त्रिज्याच्या डबल असते आणि त्रिज्या नेहमी व्यासच्या अर्धा असते. समजलं. असाच प्रश्न होता. काय डाऊट. नेक्स्ट पहा. आता बाजू तिप्पट केल्यास, पाय हा प्रकार समजा, महा इम्पॉर्टंट प्रश्न आहे भाऊ, येण्याचे चान्सेस बहुत आहेत, बहुत प्रश्न. हा पाय, बाजू तिप्पट केल्यास चौरसाचं क्षेत्रफळ 9 पट होईल का. आता पाय हा तसाच सारखा प्रश्न झाला. चौरस हाच आहे चौरस, ठीक आहे. सी पाय, आता मी चित्र काढत नाही, जर आता मी तिप्पट म्हणते तो तिप्पट म्हणजे तिमपट म्हणजे तसा नाही, माना काही पण तुम्ही. बाजू मी काय मानलं इथे, 2 मानतो, ठीक आहे. आता बाजूला जर तू 3 पट करशील, बाजूला 3 पट करशील, लक्ष दे, समजून घे पहिले. बाजूला जर मी 3 पट करतो तर तो काय होतोय, 2 × 3 म्हणजे किती वेळा, 6. तर याचं क्षेत्रफळ किती होणार सांग बरं, 2चा वर्ग किती, 4. आणि याचं क्षेत्रफळ किती होणार सांग बरं, 6चा वर्ग 36. समजला का. आता मला सांग तूच, 9 पट होतो की नाही होत. 4चा हा 36 किती पट आहे रे, 4 9 जा 36च होतं ना, म्हणजे 9 पट झाला का नाही झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही क्षेत्रफळ 3 पट क्षेत्रफळ म्हणतो, बाजू जे तुम्ही मानलं आहे, जेव्हा 3 पट करता तर त्याचा क्षेत्रफळ हा 100% 9 पट राहते का नाही राह पहिल्याच्या.
झालं का नाही झालं? समजलं? प्रकार पहा, थोडस याला वेळ द्यायचा, घरी जाऊन पुन्हा रिपीट ऐका, व्यवस्थित पद्धतीने स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी खरं सांगतो बाळा, अशा टाईपचे प्रश्न फक्त आपल्या मानण्यावर आहे. जसं मगाशी मी 2 मानलं होतं, आता पण 2च मानलं ना, पण मगाशी 2 पट म्हटलं होतं त्याने, आता 3 पट म्हटलं तर 3 पट केलं. 2च्या 3 पट म्हणजे काय रे? 3 पट म्हणणे म्हणजे 3 सोबत गुणाकार करणे. 4 पट म्हणणे म्हणजे 4 सोबत गुणाकार करणे. 6 पट म्हणणे म्हणजे 6 सोबत गुणाकार करणे. बस खत्म कामगा. समजला का नाही? काय नाही समजला का? खतम काम. अजून एखादी छोटी पण संख्या घेऊ शकत होता तुम्ही. 2च्या ऐवजी तुम्ही 1ही घेऊ शकत होत्या. का फरक पडते? आता 1 घेतला की 1 घेऊन दाखवू का? सपोज तरी पण 9 पट येते का नाही येते पहा. 1 अगर सपोज घेतलं बाजू आपण, ठीक आहे, 1 तर याच्या बाजूचा स्क्वेअर किती होणार? 1 चा स्क्वेअर किती? 1. जितकी छोटी संख्या तितकं लवकर उत्तर. हा, आता जर त्याला तुम्ही 3 पट केल्या बाजूला, तर 3 पट करणे म्हणजे काय? 1 × 3 म्हणजे किती बाळा? 3. तर मग या 3च्या बाजूचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर किती रे बाळा? 1 पासून 9 हा किती पट आहे? उत्तर. समझला का? समझ देखो, मैं ऐसा नहीं बोल रहा हूं कि मैंने 2 लिया तो आप भी 2 लो, आपकी मर्जी रे. जो दिमाग में आपके नंबर आता है उसे मानो, उस हिसाब से कन्वर्ट करो, उस हिसाब से आंसर लो. हा, जितकी लहान संख्या घ्याल ना तितकं बरं असते. जसं आता 1 घेतला आपण, किती बेस झाला का? किती बेस वाटला? रपाक से उत्तर. सन्न पिकअप दन्न आवरत. बोला भारत माता की. अच्छा लगा तो यही आपका क्या है बड़ा आंसर. अब ये देखने की जरूरत नहीं, हमें दिमाग खराब देखने की जरूरत है क्या? क्योंकि एक सही आल्यावर दुसरा चुकीचाच असेल, दुसरा म्हणजे बाकीचे 3 चुकीचेच असतील. समजला? पण तरी पण त्याला करून पाहू, कारण की नवीन काहीतरी आहे ना रे याच्यामध्ये, है ना, वेगळापणा आहे, तर करायला काय हरकत आहे. समजून घेऊ. बाजू दुप्पट केल्यास म्हणते. आता आपण एकच घेऊ. हा, कोणाची? चौरसाची. तर परिमिती चौपट होईल का म्हणते. बापा 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 बापा. पाय, चौरस म्हणल्यावर असंच असते ना, चारही बाजू समान असतात. तर याच्या बाजू आपण काय म्हणू? पहिल्यांदा 1. तर याची परिमिती काय राहते रे? परिमिती म्हणजे 4 गुणिला 1 म्हणजे 4च राहणार. मान्य कराल? पण बाजू दुप्पट केल्यास म्हणते, तर मग बाजू दुप्पट करणे म्हणजे बाजू किती झाली? 1 × 2 2. तर परिमिती काय राहणार? 2 × 4 किती बाळा? 8. मी काय म्हणतो, हे 4 या 8च्या चौपट आहे, दुप्पट आहे भाऊ. म्हणजे हा विधान चुकला. बघा, व्यवस्थित समजून घ्याल, आपल्या हिशोबाने याला डील कराल. घरी गेल्यावर याची प्रॅक्टिस करा. हे खरंच कुठलं विधान चुकीचं आहे, आपल्या हिशोबाने डील करा, येणार तुम्हाला. आपण काय करतोय, अरे हा आपल्या बसची गोष्ट नाही म्हणतो. अरे काऊन 1 घेणार किंवा 2 घेणार, हे आपल्या बसची गोष्ट नाही आहे. काऊन त्रिज्या कोणाला म्हणतात, व्यास कोणाला म्हणतात, हे आपल्याला माहिती नाही आहे. क्षेत्रफळ बाजू आपल्या चौरसाचे काय असते हे आपल्याला माहिती नाही आहे. परिमिती काय असते हे माहिती नाही आहे. हे परिमिती चोपडा गोष्ट वेगळी झाली, पण ह्या तर माहित आहेत ना, हे माहित आहे ना आपल्याला. मग असे प्रश्न का बरं सोडायचे आपण, आपल्याला येत असून सुद्धा? कोई शक? थोड़ा सा तो भी पक्का? तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं. देखो बच्चा, बहुत से बच्चे यहाँ पे गलत होते हैं. ये एग्जाम्पल मैं सच बता रहा, तुमको बया बनाने के लिए रेडी है, बया बनाने के लिए तुमको 100% रेडी है ये. और इसमें बहुत से बच्चे आंसर 0 दे देते. क्यों? अरे सर आपने तो बताया था, अगर बीच में 0 दिखा तो 100% आंसर 0. भाई 700 × 0 हा 0 झाला ग, नंतर प्लस आहे, या 0चा काहीच अर्थ नाही. आता 200 × 500, अरे मोंगसे × 500 करणे आहे, तर 5 × 2 म्हणजे किती? 10 होते. आणि बाळा हे 2 शून्य 2 शून्य म्हणजे 4 शून्य. तर तुमचा उत्तर डी. अरे कुठे आहे तुमचा उत्तर? डी. 1 2 3. इथं जास्तचं शून्य दिलं का? एक समजला? काय डाऊट? 1 2 3 4 5 बरोबर आहे. ठीक आहे, समजलं? काही डाऊट आहे का थोडसा तरी? बस खत्म काम. देखो भाऊ, 1 नंबर सवाल. 60 किलोमीटर दर तासी या गतीने धावणाऱ्या आगगाडीचे किती? आगगाडी, कोणती गाडी? आगगाडीचा वेग किती आहे रे? वेग 60 किलोमीटर प्रति तास.
ठीक आहे. या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 4 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 6 तासांनी तिला मागे टाकले. क्या बुद्धी मा. खरं एक आगगाडी आहे. कोणती गाडी? आगगाडी. ठीक आहे. तिची गती किती आहे भाऊ? 60 किलोमीटर प्रति तास. एका मालगाडी नंतर, म्हणजे एक मालगाडी जी आहे ना बाळा, एका मालगाडी नंतर 4 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले. म्हणजे ते पहिलेच गेली होती. मालगाडी पहिलेच पराली होती का? मालगाडी झुक 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 डब्बे नेत आहे, डब्बे नेत आहे. ठीक आहे. आणि या मालगाडीला यावाल्या गाडीने क्रॉस केलं. किती तासानंतर? 6 तासानंतर. किती तासानंतर? 6 तासानंतर. ज्या क्षणी बाळा बघा, ज्या क्षणी या मालगाडीला तिने क्रॉस केलं, दोघांचा अंतर हा समान झालं की वेगळं आहे? अरे एकाच रेल्वे स्टेशन मधून निघाले दोघे जण, पण आधी हिवाली मालगाडी म्हणजे मालगाडी निघाली होती, त्याच्यानंतर ही आगगाडी निघाली 4 तासानंतर. मान्य कराल? पण 6 तासानंतर दोघे जणांनी क्रॉस केलं एकामेकाला, म्हणजे हिला क्रॉस करून टाकलं. तर हे दोघांचं अंतर समानच झालं ना. 100 किलोमीटरच्या आसपास त्यांनी क्रॉस केलं असेल, विचार करा असा अंदाज. ठीक आहे. तर दोघांचे अंतर समान आहेत की नाही आहेत? म्हणजे यामधून काय समजलं आपल्याला? अंतर ऑफ आगगाडी इक्वल्स टू अंतर ऑफ मालगाडी. आता मी काय म्हणतो ते तर सोडा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, गती स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम असते. म्हणजे अंतर बरोबर काय होणार? गती गुणिला वेळ. गती गुणिला वेळ. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आगगाडीची गती, गती ऑफ आगगाडी इनटू वेळ ऑफ आगगाडी. मान्य कराल? अरे मान्य कराल? इक्वल्स टू तेच गती ऑफ मालगाडी इनटू वेळ ऑफ मालगाडी. कसे रे तुम्ही रे? कन्फ्युज का बरं होता? बघा, इथपर्यंत तर समजलं ना? आगगाडीचे अंतर बरोबर मालगाडीचे अंतर असते बा म्हणून. ठीक आहे. तर मला सांग, आगगाडीची गती किती आहे रे बाळा? हे किती आहे? वेग किती आहे? 60. त्याला वेळ किती लागला? इथपासून इथपर्यंत पोहोचायला, त्याला क्रॉस करायला किती वेळ लागला? 6 तास. आता मालगाडीची गती तुम्हाला माहिती आहे का? तेच तर विचारलंय. पण तिचं वेळ किती लागला असेल तिला माहिती आहे का तुम्हाला? कोणी सांगू शकेल का याचा वेळ? मालगाडीचं वेळ किती झाला या स्टेशन पासून इथपर्यंत? कोणी सांगू शकेल? सांगू शकेल? 10. टाळ्या वाजवा याच्यासाठी, टाळ्या वाजवा. गुड. तो बया सोहम्या म्हणते 4 तास. अरे भाऊ, या गाडी जी काही सुटली असेल ना, हे गाडी मालगाडी जेव्हा केव्हा सुटली असेल त्याच्या 4 तासानंतर हे आगगाडी सुटली. 4 तासानंतर. आणि या आगगाडीने त्या मालगाडीला 6 तासानंतर क्रॉस केलं. तर आधीचे 4 तास, नंतरचे 6 तास, झाले किती तास? म्हणून याचा किती वेळ झाला असेल याला? 10 तास. समजलं? आणि आता टेन्शन नाही, बम बम बोले, मस्ती में डोले. हा जो 10 आहे गुणाकारत आहे, तिकडे जाईल तर 60 × 6 भागीला 10 म्हणजे गती ऑफ मालगाडी डायरेक्ट भेटेल 6 6 चा किती? 36 किलोमीटर पर आवर. समझला? तो देखो बच्चा, ऐसे ही तरीके से हम लोग रोजाना पढ़ते हैं, चीज याद रखिएगा. ठीक है. नेक्स्ट एग्जाम्पल. ऐसे ही कंटेंट के लिए चैनल को सब्सक्राइब करके जरूर रख लो बड़ा आप लोग. ओके है ना? तो आपको अभी जब तक एग्जाम आ जाती है, सच बता रहा, बेहतर तरीके से वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ आपको डील करने को मिलेगा. नेक्स्ट एग्जाम्पल, लास्ट सवाल देखते हैं बच्चा. देखो सवाल क्या कह रहा है, टेंशन नहीं दे रहा है. बदमाश का रूल यूज करो बोल रहा है. सबसे पहले डिब्बे में डिब्बा, डिब्बे में डिब्बा, अब्बा डब्बा जब्बा. देखो कौन सा डिब्बा, छोटा डब्बा ये दिख रहा है. आणि भाई तिगडी आहे, त्याला दुगडी मध्ये रूपांतर करा. That given examples is comes in the format of mixed fraction that we have to convert it in the form of
प्रॉपर फ्रैक्शन, समझा है या इम्प्रॉपर, जो भी बनता है अपने को क्या देखते हैं। देखो अब देखो क्या करना पड़ेगा, पहले 3 1/3 को कन्वर्ट करो, 3 3 जा 6 बनते पाए, मारा तेले, मारा पकड़ा पकड़ा तेले, 3 3 जा 9 and 9 + 1 10 डिवाइडेड बाय 3। क्लियर। उसके बाद जितने भी ऐसे दिखते ना प्राणी 3 पाई वाले, उनको 2 पाई वाले बना लो, ठीक है। चलो अब 2 1/6 मतलब क्या, 6 2 जा 12 + 1 13/6। उसके बाद वो बेचारा 5 1/4, 5 4 जा 20 + 1 21/4। कोई ये इम्प्रॉपर फ्रैक्शन बने ना। आप देखो, आप देखो लिख लो उसके जगह पर। अच्छा इसके जगह पे क्या लिखोगे, 10/3 प्लस चाहे कि डिवाइड है रे, प्लस चाहे, हाँ टेंशन। उसके बाद इसके जगह पे क्या लिखोगे, 13/6, और ये डिवाइड है, उसके जगह पे क्या लिखोगे, 21/4। टेंशन लेने का, मैं क्या बोला, 6 को 3 नहीं बना सकते, 3 को 6 बना सकते, कारण की दशा आपलं 6 दे समान राहिले ना बाळा, तर डील करायला बरं होते। तर इंटू 2 वरती पण 2, का बरं 2, कारण की 3 च्या 2 सोबत मल्टिपल कराल तेव्हा 6 बनते, मग 3/2 इंटू 10 to the 20 आणि हा 6 प्लस 13/6 डिवाइडेड बाय 21/4। अब मैं क्या बोला, डिनोमिनेटर सेम झालं, छेद समान झाल्यावर वरच्या संख्याची डायरेक्ट बेरीज, 20 ने 13 33 भागीला 6, 6 नुक करता कायच्या, डिवाइडेड बाय 21/4। टेन्शन घ्यायची गरज नाही। मी का म्हणतो, डिवाइडचा चिन्ह दिसता बरोबर डोक्सीला का करायचा, इंटू करून उलटाचा पालटा, इंटू करून उलटाचा पालटा, म्हणजे इंटू 4/21। मी का म्हणतो, पाय 2 2 जा 4, 2 3 जा 6, थिर्री थिर्री मर्री, आणि भाऊ थर्री थर्री आणि 21 री। पण मी का म्हणतो 33 3 च्या फाळ्यात येते, 21 पण 3 च्या फाळ्यात येतो, 3 किती जा, बकरा जा, आणि बकरा तुम्हाला वरती कुठं दिसते, कोणत्या पर्याय, सी म्हणजे तुमचा उत्तर, आणि 3 7 जा म्हणजे 11/7 तुमचा उत्तर, है ना। ऐसे ही कंटेंट हम लोग रोजाना पढ़ते हैं बच्चा, है ना। नवोदय के एग्जाम आने तक ऐसे करने ही वाले हैं। तो आपको अगर सपोज हमारे साथ टच में रहना है तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले। और जो बच्चा 4th के हिसाब से तैयारी, मतलब सॉरी अभी 4th में होगा, 5th में जाने वाला होगा, और नवोदय 2026 के हिसाब से तैयारी करना चाहता है, तो 19 ऑफ जनवरी से हमारे नए बैचेस स्टार्ट हो रहे हैं। तो आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो। ज्यादा डिटेल के लिए 8275397522 पे कॉल करके पूछ सकते हो। ऐप के थ्रू हमारा पढ़ना रहता है, हाइब्रिड क्लास होती है, ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों मिक्सअप करके हम लोग पढ़ते हैं, है ना। तो आई होप आपको ये सारी चीज समझ में आए होंगी। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ध्यान रखिए। थैंक यू सो मच, टाटा बाय बाय। बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की।